छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अत्याधुनिक 2 मॅग्लुमी मशीनचे लोकार्पण। सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला अत्याधुनिक अशा 2 मॅग्लुमी 800 व मॅग्लुमी 2000 CLIA विश्लेषक मशीन CSR उपक्रमाअंतर्गत प्रदान करण्यात आल्या असून त्यांचे लोकार्पण आज ठाणे महानगरपालिका सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्या हस्ते झाले। या मशीनमुळे रुग्णालयातील रक्त निदान क्षमता अधिक वेगवान आणि परिणामकारक होणार असून हजारो रुग्णांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे। यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक मिलिंद पाटील, नगरसेविका मनाली पाटील, नगरसेवक गणेश कांबळे, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेविका चंद्रकांता साळवी, शाखा प्रमुख रवींद्र पाटील, समाजसेवक जगदीश भोईर, किशोर भोईर, मिलिंद सिन्नरकर, राधे वराडकर, निनाद बोराडे, रोहन शिंदे, नगरसेवक सचिन मात्रे आदी उपस्थित होते। मॅग्लुमी 800 आणि मॅग्लुमी 2000 या दोन्ही मशीन पूर्णपणे स्वयंचलित फुल्ली ऑटोमॅटिक असून त्यांची तपासणी क्षमता अत्यंत वेगवान आहे। एका तासात सुमारे 200 चाचण्या करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे। तसेच एकाच वेळी 40 रुग्णांचे नमुने तपासता येणार आहेत। कर्करोग, थायरॉइड, ट्यूमर यांसारख्या गंभीर आजारांच्या चाचण्या अधिक अचूक आणि जलद पद्धतीने करता येणार असल्याने रुग्णांच्या उपचार प्रक्रियेला मोठी मदत होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असतात। हे रुग्णालय सर्व सुविधांनी परिपूर्ण असावे अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याने यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी सांगितले। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांनी दिलेल्या या 2 मशीनमुळे रुग्णालयाची सेवा अधिक सक्षम होईल। मात्र मशीन सातत्याने कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल, जेणेकरून नागरिकांना या सुविधाचा पूर्ण लाभ मिळू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आज श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कळवा हॉस्पिटलमध्ये 2 मॅग्लुमी मशीन, त्या फुल्ली ऑटोमॅटिक मशीन लिया टेक्नॉलॉजी आहे त्या आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे। याचं स्पीड साधारण 200 टेस्टलर आहे। यामध्ये 200पेक्षा जास्त टेस्ट होतात। एकाच वेळी 40 पेशंट सॅम्पल होऊ शकते आणि कंटिन्युअस लोडिंगमध्ये सॅम्पल होऊ शकते। यामध्ये कॅन्सर मार्कर, प्रेग्नन्सी मार्कर, ट्यूमर मार्कर, थायरॉइड आदी टेस्ट या ठिकाणी होतात। कळवा हॉस्पिटल हे तसं पाहिलं तर सध्या परिस्थितीमध्ये ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण भागातून सुद्धा या ठिकाणी पेशंट येत असतात। हे हॉस्पिटल निश्चित प्रकारे परिपूर्ण असावं अशा प्रकारचं मत आमचे सर्वोच्च नेते शिंदे साहेबांचं सातत्याने आहे आणि या ठिकाणी जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सातत्याने प्रयत्न हा या हॉस्पिटलमध्ये चालू असतो। मी धन्यवाद देईन श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण संस्थाला। त्यांनी जे डोनेट केलेल्या 2 मशीन्स आहेत त्या अतिशय उपयोगी अशा मशीन्स या ठिकाणी त्यांनी दिलेल्या। या मशीन कार्यान्वित व्हाव्यात, याला काही टेक्निशियनच्या काही अडचणी असतील प्रशासकीय लेवलला तर आज डीन या ठिकाणी नाहीत, परंतु डीनना आम्ही सांगितलेलं आहे की ताबडतोबीने या दोन्ही मशीन कार्यान्वित होण्यासाठी महापालिकेकडून आर्थिक किंवा मनुष्यबळ देण्यासंबंधीची जी काही भूमिका असेल ती भूमिका माननीय आयुक्त यांच्याशी चर्चा करून पार केली जाईल, जेणेकरून या दोन्ही मशीन कार्यान्वित होतील व नागरिकांना त्याचा फायदा होईल। सर, आता कळवा हॉस्पिटलमध्ये वाढता लोड सगळ्यांना माहिती आहे। टेस्ट अनेक प्रकारच्या टेस्टसाठी लोक येत असतात, त्यांना देखील खूप कमतरता होते, स्टाफची कमी आहे, होणारा पिरियड खूप जास्त आहे। लक्षात घेऊन श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि माझी स्वतःची असलेली गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यातर्फे मॅग्लुमी 800 आणि मॅग्लुमी 2000 हे 2 ॲनालायझर आज डोनेट करण्यात आले छत्रपती शिवाजी रुग्णालयात। याची विशेष बाब म्हणजे तासाला 200 टेस्ट याच्यात करता येतात।
आणि कंटिन्युअस लोडिंग मशीन आहे, ऑटोमॅटिक आहे. एकदा तुम्ही टाकून दिले सॅम्पल्स काय ऑटोलेट होऊन ते सॅम्पल्स येत राहतात. थायरॉईडसारख्या टेस्ट झाल्या, म्हणजे एड्ससारख्या टेस्टमध्ये जो इन्क्युबेशन पिरियड असतो तो जास्त असतो, तो देखील कमी याच्यात ते होऊ शकतं. प्री स्टेजला तुम्हाला कॅन्सर आणि ट्युमरचं डिटेक्शन होऊ शकतं. यासारख्या अनेक याच्यामध्ये फॅसिलिटीज आहेत आणि आनंद होतो की आपण एक सामाजिक जाणीवमधून आमच्या संस्थेतर्फे हे करू शकलो. याचा रास्त आणि वाटतं आणि त्याचंच उद्घाटनच, त्याचं लोकार्पण म्हणा, आमचे सभागृह नेते श्री जगदाळे साहेब आणि श्री लांडगे साहेब यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालेलं आहे. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना समाजसेवेचा वारसा कसा पुढे चालवायचा याचं एक प्रतीक असं म्हटलं तरी काय हरकत नाही. नाही, या नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी रुग्णालयाप्रमाणे सगळ्या मोफत टेस्ट असणार आहे. म्हणजे जे काही वेगळे चार्जेस वगैरे याच्यात काही घेतले जाणार नाही.